जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2022-23 मध्ये नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई या पदासाठी अंदाजित मेरिट आपण काढलेला विद्यार्थी मित्रांनो. अजूनपर्यंत ऑफिशियल अपडेट आणि ऑफिशियल मेरिट आलेलं नाही आहे, पण आपण अंदाजित तुमच्या लेखी आणि ग्राउंडचे मार्क पकडून अंदाजित मेरिट काढलेला आहे. जवळपास हा 99 ते 98% बरोबर निघणार आहे. फक्त यामध्ये आपण NCCचे मार्क आपल्याला मिळालेले नाही आहे, त्यामुळेच आपण 99 ते 98 म्हटलेलं आहे. नाहीतर आपण 100% सुद्धा म्हणू शकलो असतो. पण जवळपास हाच कट ऑफ तुम्हाला पाहायला मिळणार आहे फायनल कट ऑफमध्ये. तर व्हिडिओला लाईक करून घ्या, कारण की खूप मेहनतीने आपण व्हिडिओ बनवत असतो. तर बघा, तुमची कास्ट किती जाणार आहे? ओपन 131 हे सर्वसाधारण लागणार आहे. त्याआधी बघा जागा बघून घेऊया इथे नेमक्या किती जागा आहे. तर 124 जागेसाठी इथे भरती होत होती. बघू शकता पोलीस शिपाई या पदासाठी. पोलीस शिपाई पोलीस अधीक्षक कार्यालय कोणतं आहे? तर नागपूर ग्रामीण आहे. 124 जागा आहे. जागा भरपूर आहे. अराखीवसाठी 36 आहे. सर्वसाधारण 12, महिलांसाठी 12. त्यानंतर EWSसाठी 12 आहे, 3 महिला 3 पुरुषांसाठी म्हणजे सर्वसाधारण आहे. SCBC 12 आहे टोटल, सर्वसाधारण 3, महिलांसाठी 3. OBCसाठी टोटल 24 आहे, 7 सर्वसाधारण, महिलांसाठी 7. विमाप्र 2 आहे, सर्वसाधारण महिलांसाठी 1 आणि सर्वसाधारण 1. भज ड सर्वसाधारण 1, महिलांसाठी 1. भज क सर्वसाधारण 1 आणि महिलांसाठी 1. टोटल 4 जागा. भज ब सर्वसाधारणसाठी 1 जागा, महिलांसाठी 1 जागा आणि टोटल 3 जागा आहे. विजा अ टोटल जागा 4, महिलांसाठी 1 आणि पुरुषांसाठी म्हणजे सर्वसाधारण 1. त्यानंतर अजसाठी टोटल 9 आहे, सर्वसाधारण 3, महिलांसाठी 3. अजासाठी टोटल 16 जागा, महिलांसाठी 5 आणि सर्वसाधारण एकूण 4 जागा आहे. तर बघा, आता आपण कट ऑफ बघूया. त्याआधी एक सूचना, हा एक अंदाज आहे विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी लक्षात घ्या. फायनल मेरिट अजूनपर्यंत लागायचं आहे, ठीक आहे. तर यामध्ये चुकासुद्धा असू शकतात, ते सुद्धा लक्षात घ्या, ठीक आहे. एक विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी खूप विद्यार्थी कमेंट आणि मेसेज करत असतात की सर नागपूर ग्रामीणचा कट ऑफ अजूनपर्यंत लागलेला नाही, तर तुम्ही एक अंदाज सांगा म्हणून. तर म्हणूनच आपण विद्यार्थ्यांच्या मागणीवरच आपण कट ऑफ बनवलेला आहे. तर बघा, ओपन हा सर्वसाधारण 131 जाणार आहे, OBC सर्वसाधारण 129 जाणार आहे, ST सर्वसाधारण 116 जाणार आहे, STच्या नंतर EWS 110 जाणार आहे सर्वसाधारण, SCBC सर्वसाधारण 121 जाणार आहे, SC सर्वसाधारण 120 जाणार आहे, NTB सर्वसाधारण 120 जाणार आहे, NTD सर्वसाधारण 130 जाणार आहे, SBC सर्वसाधारण 123 जाणार आहे आणि VJA 125 जाणार आहे सर्वसाधारण. परत तुम्हाला सूचना सांगतो की हा एक अंदाज आहे विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये NCCचे मार्क अजूनपर्यंत आपण ॲड केलेले नाही आहे. यामध्ये नक्की बदल होईल, पण 99 ते 98% हाच कट ऑफ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला विद्यार्थ्यांनी सर्वांनी कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ लाईक करा आणि आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे. धन्यवाद.